नमस्कार मित्रमंडळी, आज आम्ही निघालो आहोत गावखाडी बीचला राजापुरातून. आणि माझ्याबरोबर बघा कोण आहे, आदू आणि क्रिशू. चला तर मग बाकीचे घरी पुढे वेट करतायत, आपण गाडी घेऊन जाऊया आणि त्यांना पिकअप करूया. चला तर बघा आम्ही रेडी झालो आहोत आणि आम्ही आता निघालो बीचला. रेडी? तुम्ही दोघं रेडी? ओके. सो आता बाकीच्या सगळ्यांना घरातलं पिक केलंय, बाबा, आई, प्राची आणि आम्ही आता सगळे निघालो आहोत. आम्ही पकडला आहे खर्डीतून रानतळ्या साईडला जाण्याचा रस्ता. रस्त्याने आता पूर्ण घाट रस्ता आहे, वरती चढण आहे पूर्ण इकडून तिकडे. अरे आम्ही पडले. मुलांची मागे मजा चालू आहे. या दोघांना काही बसायला होत नाहीये. सरळ काय खाताय तुम्ही? तुमची पार्टी चालू झाली काय मागे? आता पोचल्या पण ती ठेवलीला. काय कसं वाटते तुला? तुला कसं वाटतंय का? ते बघ ना. दूध पापी शोधते पुढे. पुढे रस्ता बघ किती मस्त आहे. स्लाइड आहे, स्लाइड. रस्ता बघा परत कसा चालू झाला आता. साईडला जातच नाही. बाय बाय. आता आम्ही पोहोचलो आहोत कोतापूरला. तिकडे एक राईट साईडला रस्ता जातो, आपल्याला तो नाही जायचा, आपल्याला सरळ रस्त्याने पुढे जायचं आहे. नवीन हॉटेल बनत आहे, उत्सव. आपण पोहोचलो आहोत धारतळ्याला, कशेळी, पावस, रत्नागिरी. तर इथे चेक नाक्यासारखं आहे, तो क्रॉस करून आपल्याला सरळ रस्त्याने पुढे रत्नागिरी पावसच्या रस्त्याने पुढे जायचं आहे. मालावली चव्हाटा हा टर्न बघा. छोटासा रस्ता आहे आणि त्यात पूर्ण वळण आहे.
काय आहे बघा आदू, हे काय आहे इथे लेफ्ट साइडला? अबे इकडे लेफ्ट साइड बघ कुठे मंदिर आहे, मंदिर महालक्ष्मी महाकालीचं मंदिर आहे. महाकाली मंदिर. इथे पण एक गावाचं लहानसं मंदिर आहे बघा. आता आपण आलोय ते आडिवऱ्याच्या जवळ. आडिवरीला सुद्धा एक मंदिर आहे हे बघा. हा छोटासा रस्ता आणि हे इथे आडिवऱ्यातलं महाकालीचं मंदिर. हा रस्ता छोटा आहे इथे पण नेहमी इथे ट्रॅफिक असतं. व्यत्यय व्यत्यय महाकाली माहिती आहे. बघ समोर बघ नदी दिसायला लागली बघ. आता आम्ही येऊन पोचलोय गावखाडीला आणि 1 किलोमीटरवर पुढे बीच आहे आणि बीच इथूनच दिसायला चालू झाला आहे. हा बघा समुद्र, पूर्ण समुद्र आहे बघा. दिसलं काय? समुद्र आहे ते नाही दिसत. हे ऊन दिसत, समुद्र आहे. किती पाणी आहे बघ आदू. दिसलं काय आदू? परत एकदा रिपीट. चमकते ना वरती बघ वरती. क्रिशू तर समुद्र आहे तिकडे, पाणी आहे ते पूर्ण. चल आता चालू ठेव. राहून दे, तुला बुडवतो नंतर दाखवतो तुला. हे बघ हे बघ आलं बघ. हे बघ. आदू हात बाहेर नको काढू हा. काहीच नाही म्हणजे तुला काय हवंय? मग हे काय आहे? इथे गाडी काय सुरूची झाडे चोरताना आढळल्यास 5,000 रुपये फाईन. सो आता आम्ही येऊन पोचलो गावखडी बीचला. गाडी आतमध्ये पार्क होते रस्त्यावरून खालती उतरल्यावर आणि इथे काही पार्किंग चार्जेस नाही. आता तुम्ही बीच बघा. मागे सगळी सुरूची झाडं आहेत. ही बघा मागे सगळी सुरूची झाडं आहेत आणि हा आता बीच चालू झाला बघा. सुंदर असं बीच. फार कमी माणसं इथे येतात पण ते बरं आहे, त्यामुळे स्वच्छता राहिली आहे. हे फक्त तरी पण इथे बघा प्लास्टिक वगैरे सगळं पडलेलं आहे जे बाहेरून समुद्रातून बाहेर फेकलं गेलं आहे. आणि आदू आणि क्रिशू आता मजा करत आतमध्ये वाळूत खेळायला पुढे तयार. लाटा पण बघा किती सुंदर असं दिसतात. शांत वातावरण, कमी पब्लिक असल्यामुळे ते एक बरं वाटतं जरा.
आणि साईडनी सगळे हिरवळ, सगळे डोंगर, 3 बाजूला डोंगर आहे बघा. ते एक जिथून आपण एंटर झालो तो, आणि या साईड आणि आपण तिथून कुठून तरी असे उतरत आलो. आणि इथे आता हे किल्ला बनवायला चालू, काहीतरी बनवायचं, बघूया काय बनतं. किल्ले बनवायला चालू. आई कसं आहे बीच? हां कोणच नाही की नाही. आदू काय बनवते? अरे डोंगर भरपूर आहेत, अजून डोंगर बनवते तू. आणि कृषू तू काय बनवते? तू पण डोंगर. तिचा हात सोडला ना की ती बघ किती घाबरेल. कृषीचा हात समुद्राच्या मध्यभागी मजा केल्याच्या नंतर आता एका साईडला जे लाटा उसळत आहेत त्या साईडला जरा जाऊन बघतो तिकडचा व्ह्यू कसा दिसतो आणि रेकॉर्ड करायचा प्रयत्न करतो. त्यांची बघा किती मस्त मजा चालू.
पाणी आता वाढत चाललंय. आधी पाणी तिथपर्यंतच होतं, ते आता खूपपर्यंत आलंय बघा पुढे. आणि आजू आता सगळ्या शिंपल्या गोळा करण्याच्या मागे लागली आहे. तर ह्या शिंपल्या जे सगळ्या दिसतंय तिला मजा येते, ती सगळं गोळा करते. हे बघा आदू किती शिंपल्या भेटल्या? एक स्टॉक आदू तिकडे बॅगेकडे ठेवून आली आहे आणि हे अजून परत जमा केल्या. ते भरपूर आलेत बघा शिंपले. चला चला फटाफट. आतमध्ये गेला. तुझे बघितलं? दगड आहे, काळे दगड, त्याच्यामुळे लाटा उसळला. समुद्राच्या लाटा बघा इथे किती. कुठे? नाही. कुठे? ते वरती? अरे होय. अरे केवढे ते आता एवढे ते बघ ते बघ ते बघ केवढा. इथे ते एकदम ब्लॅक कलरचे ते दिसत पण नाही. ते तिकडे बघ, तिकडे दिसत ते बघ. कुठे? ब्लॅक कलर दिसणार नाही पण बघा इकडे आहे. आदूला इथे एकदम वेगळ्या कलरचा आणि केवढा मोठा शेल भेटलाय ते बघा. मस्त आहे का आदू? केवढा आहे बघ, तुझ्या हाता एवढा आहे ना? आणि क्रिशू घाबरली, हे बघा पळाली. अरे क्रिशू घाबरली. आता भरपूर वेळ इथे स्पेंड केला. आता निघूया परत घराकडे. वाटेत अजून काही असेल तर तिथे बघूया. सगळ्या शेल्स साफ केले आहेत, क्लीन केले आहेत आणि परत खेळायला चालले. त्यांचं अजून पोट भरलेलं नाही. आदू समुद्राचा पाण्याचा टेस्ट कसं आहे? सो आता आम्ही परत जाण्याच्या मार्गावर कंटाळीत त्या मंदिराकडे वळलो आहे. राईट मारला आहे तसे आडीवर एक तर तिथे यायच्या आधी. हा रस्ता फार लहान आहे, सो कोणाला विचारा जावं लागेल.
असं वाटतं सरळ जायचं आपल्याला. हां इथून सरळ इकडे बघा, इकडे जाका देवीचं मंदिर आहे. हा लेफ्ट पण जर असा होता तो बाहेर आडीवऱ्याला जाईल, तर आपल्याला येताना या रस्त्याने पण जाऊ शकतो. आणि इथून हा आतला रस्ता घेतला आता मंदिराकडे जायला. इकडेच आहे ना मंदिर आहे ते पण मंदिर. सो आपण येऊन पोचलेलो आहे. आता इथे गाडी पार्क करायला जागा शोधूया आणि आत जाऊया. इथे गाडी पार्क केली आहे मागे आणि इथून पुढे जाऊया. सो इथे पाय धुवायचे आणि नंतरच आत प्रवेश करायचा. आणि ही विहीर आहे बघा. आणि हे बघ विहिरीतून पाणी काढायला कसं ठेवलंय बघ. कळलं काय बघ, ह्याच्याने पाणी काढतो. वाव, ही फुलं पण बघ किती सुंदर आहेत बघ. ह्याच्याने खालती हे करतोय. हे काढणं आहे बघ इथे. जुन्या काळातलं बावडीतून पाणी काढण्यासाठी. तिथे पण आहे. हा तर मग आता मंदिरातून निघतोय. थोडा वेळ बाकी आणि जवळच कशेळी बीच आहे. सो त्याचा तिथून कशेळी बीच बघू, नंतर मग जायचं. केवढा मोठा आहे ना. चप्पल काय आता पाणी इथपर्यंत येतं. अजून पुढे चालली तू पुढे थांब. वाळूत नाही हात घालायचा बाळा. काय करते तुझं तू सांग.
तिकडनं नाही इकडनं ये इथे ये. इकडनं बघ दिसते बघ आम्ही नाश्ता करायला थांबवले आणि त्यानंतर पुढे निघालो आहे आणि पूर्ण काळोख झालेला आहे बघा रस्त्याला. सो आता काळोख फारच झालेला असल्यामुळे इथून पुढे आता व्हिडिओ काही शूट करत नाही आहे आणि हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो. सो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.